सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभेला संघाने केलेल्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक, विरोधकांना घवघवीत यश मिळण्यात संघाच्या कामाचा मोठा वाटा। काल झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। कुणाला तिकडे जायचं असल्यास जरूर जावं, पहिल्या रांगेमध्ये बसलेले अनेक जण तिकडे हार गुच्छ देऊन आले। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। सत्तेमध्ये जाणार नाही, विरोधातच राहणार, पराभव झालाय, आता पुन्हा लढण्याची तयारी ठेवा। शरद पवारांचा कार्यकर्त्यांना कालमंत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाहीला थारा न देण्याची भूमिका। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाही। मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंकडून लॉबिंग सुरू। काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली, तर सुनील तटकरेंशीही फोनवरून चर्चा। पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयची ही दहशत कमी करायला हवी। मामी सारंगी महाजन आक्रमक, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली, मामी सारंगी महाजनांचा गंभीर आरोप। सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राजकारण आणून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू। पुरावे नसताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जात आहे, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। अंजली दमानियांकडून ट्विट करत लक्ष्मण हाकेंना प्रत्युत्तर, हाकेंचे वाल्मिक कराड आणि हवेमध्ये गोळीबार करणाऱ्या कैलास फड सोबतचे फोटो दमानियांकडून ट्विट। राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद आंदोलन, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध। जळगावच्या चाळीसगावमध्ये हवेत गोळीबार, दहशत निर्माण करण्यासाठी पूर्ववैमनस्यामधून गोळीबार केल्याचा पोलिसांचा अंदाज। बदलापूरमध्ये उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण, बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त एनसी दाखल, रहिवाशांची मनसेकडून न्याय मिळवून देण्याची मागणी। सकाळी राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर मंत्री आशिष शेलार यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। पालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत जाण्याचे राज ठाकरेंनी संकेत दिल्याची सूत्रांची माहिती। एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार, घर बसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी चेहरा विरहित प्रणालीही राबवणार। साताऱ्याच्या कासवडमधील हिराबाग हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी, 20 जणांवर कारवाई, पोलिसांकडून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त। शहरी नक्षलवाद प्रकरणी रोना विल्सन आणि सुधीर ढवळेंना मुंबई हायकोर्टाकडून जामीन, प्रत्येकी 1 लाखाच्या जातमुचलक्यावर सुटका। अर्ध्या नागपूर शहरामध्ये पाणीपुरवठा उद्या बंद, उद्या सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत कन्हान जलशुद्धीकरणाचे 30 तासांचा शटडाऊन। रॉकेट संशोधक व्ही नारायण इस्रोचे प्रमुख 14 जानेवारीला पदभार स्वीकारणार, सध्याचे सचिव आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांचा कार्यकाळ पुढील आठवड्यामध्ये संपणार। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।